तर आता एक मोठी बातमी येते, कारण चंदगडचे नवनिर्वाचित आमदार शिवाजी पाटील यांचं औक्षण करत असताना भडका उडालेला आहे। चंदगड तालुक्यातील महागाव इथं शिवाजी पाटील यांचं काही महिला औक्षण करत असताना मोठ्या प्रमाणात गुलाल पडल्यानं यावेळी भडका उडालाय। महिला औक्षण करत असताना जेसीबीनं शिवाजी पाटील यांच्या अंगावर गुलाल टाकण्यात येत होता आणि आगीच्या भडक्यात काही महिला आणि आमदार शिवाजी पाटील जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। तर आगीच्या भडक्यात नूतन आमदार शिवाजी पाटील थोडक्यात बचावलेले। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी प्रताप नाईक। प्रताप, नेमकं काय घडलंय? आपण पाहतो चंदगड तालुक्यातील महागाव इथं नूतन आमदार जे आहेत अपक्ष शिवाजी पाटील यांचं औक्षण करत होते आणि त्याचबरोबर जेसीबी मधून आपण पाहतो की गुलालाची उधळण केली जात होते। त्याच दरम्यान ज्यावेळेला जेसीबीच्या शिवाजी पाटील देखील या ठिकाणी किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे। अगदी त्यांच्यासोबत किती लोक आणखी जखमी झाले त्या संदर्भात काय अपडेट प्रताप? काही महिला ज्या आहेत त्या आरती घेऊन उभ्या होत्या आणि वरूनच गुलाल पडत होता। तो गुलाल पडत असताना गुलालमध्ये काही ऍसिड असतो अशा प्रकारची प्राथमिक माहिती मिळालेली आहे। त्याच्यामुळे हा आगीचा भडका उडाला आणि त्याच्यामध्ये काही महिला आणि शिवाजी पाटील यांना स्वतःला थोडीशी किरकोळ जखम जी आहे ती झालेली प्राथमिक माहिती मिळते। सध्या त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आलेले आहेत, पण याच्यामध्ये कोणी गंभीर नाही अशा प्रकारची माहिती घटनास्थळावरून मिळालेली आहे। निश्चित, धन्यवाद प्रताप ताजे अपडेट देण्यासाठी।